होऊ शकतं, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही आता कशा कशा करता वापर होईल सध्या आपल्याकडचं राजकारण सांगता येत नाही. पाणी सुद्धा पळवलं जाईल, काही होऊ शकतं. परंतु हे सगळ्यांना पाणी देणं हे जे माझं स्वप्न होतं, मी फुललेला तळेगाव भाग पाहत होतो, हॉर्टिकल्चरचा फुललेला सगळा तळेगाव भाग, त्याच्यावर आधारित इंडस्ट्री, काही नाही ते स्वप्न पाहत होतो मी. आज आज अडचणीत आहे मी आज 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 अडचणीत आहे. ते स्वप्न माझ्या हातात पूर्ण करायचे नाही नसले तरी आपण सगळे मेहनतीनं चळवळीनं ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही तुम्हाला देतो मी. तुम्हाला त्याला काही वाटत असं तळेगाव भागात ते काय झालंय, अहो ते काय लाटा आल्या मला माहिती, म्हणजे निळवंड वाहून गेलं त्याच्यात. जाऊ द्या, काही हरकत नाही. तेव्हा कधी कधी आपण मोठं मन सोडून द्यायचं, कामाला लागायचं. पुन्हा त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त चांगलं काम आपल्याला करावं लागणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की एका गोष्टी तुम्हाला सगळ्यांना मी करण्याचा, त्याच्याकरता काही एजन्सीज तिने हाताशी धरलेले आहेत. त्या एजन्सीज व्हिडिओ तयार करतात, ते ठराविक लोकांचेच त्यात व्हिडिओ घेतात, ते ठराविक लोक बोलतात आणि आपली बदनामी करण्याचा कार्यक्रम करतात. इलेक्शनच्या अगोदर सांगितलं ते इलेक्शन मध्ये झालं. चन्नापुरीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला. अजूनही तो थांबलेला नाही, अजूनही थांबलेलं नाही बरं का ते, अजूनही चालू आहे. अजूनही नवीन नवीन माणसाच्या मुलाखती. आता कसं झालंय, बरेच बिळातून साप बाहेर आले, जे बिळात लपलेले होते ते बाहेर आले, असे फुटकारा टाकायला लागले, ते बाहेर आलेत. आणि आता आता व्हिडिओ देत आहेत, काहीतरी बोलतायत, खोटनाटं बोलतायत. एक तर कोण बाई आणली ते शिवाय देते, तुम्ही ऐकलं असाल ना, शिवाय द्यायचं. आणि हे सगळं सगळं घडू नये. कोण येते पहा, पाहिलं लक्षात येईल की यांचे विचारच चुकीचे ते लोक इथे. अरे प्रत्येक गोष्टीची काळजी घेत. एका व्हिडिओमध्ये म्हटलं की सांस्कृतिक याच्यामध्ये संघामध्ये काय वाटा नाही त्यांचा करणारा. दरवर्षी 2 महिने अगोदर मी संतोष खेडलेकरला फोन करतो, 2 महिने अगोदर, संतोष यावेळची दिवाळी पहाट जोरात झाली पाहिजे, शहराला सुंदर गाणे ऐकायला मिळाले पाहिजे. संतोष बसला कधी मला माहित नाही, तर सुंदर गाणे ऐकायला मिळाले, सुंदर दिवाळी पहाट होत असते. तुम्ही कधी तिथं दिसले नाही. अनंत फंदी व्याख्यानमालेमध्ये मी असतो पाठीशी, कधी अनंत फंदी व्याख्यानमालात तुम्ही दिसले नाही. अरे आमच्या डॉक्टर कोर्टीकर मॅडम हे सुंदर अशी संध्याकाळ करतात दिवाळीची आमची, तिथं तुम्ही कधी दिसले नाही. तुम्ही म्हणता हे सगळं मी प्रयत्न करीत होतो, घडवीत राहू आम्ही. तुम्ही आमच्या सांस्कृतिक संघटनेमध्ये तुमचा वाटा नाही म्हणता. तुम्ही कधी होते कुठं, तुमचा काहीच सहभाग नाही, ते म्हणता तुमचा वाटा नाही. असं काहीतरी व्हिडिओ आता सगळ्याला उत्तर देत काही बसत नाही, परंतु असं सहज आठवलं म्हणून तुम्हाला हे सांगितलं.